नमस्कार. जसं व्यायाम जो असतो आपला किंवा आपण खेळ खेळतो वेगवेगळे, तो आपल्या उत्तम शरीरासाठी गरजेचा असतो. तसं मला असं वाटतं की म्युझिक जे आहे ते आपल्या मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. पण दोन्हीमध्ये एक फरक मला जाणवतो की दुसऱ्याचा खेळ बघून आपलं शरीर नीट राहू शकत नाही. पण संगीताच्या बाबतीत, म्युझिकच्या बाबतीत गंमत अशी आहे की दुसऱ्याचं अतिशय उच्च दर्जाचं संगीत ऐकून आपलं मन पण खूप छान आणि स्वस्थ राहू शकतं. हा खूप मोठा आमच्या कलावंतांवर ईश्वराचा एक मोठा आशीर्वाद आहे असं मी मानतो, की जेवढा आनंद मी गाताना घेतो, तेवढाच आनंद ऐकणारे पण घेत असतात. आम्ही आमचं जे यश असतं ते ट्रान्सफर करू शकतो. आमच्याबरोबर त्या काही हजार लोकांना आम्ही बरोबर घेऊन जाऊ शकतो. ही एक मोठी कृपा असते. तर म्युझिकचा जर ॲटोमॅटिकपणं ज्या पद्धतीचं, म्हणजे आपण जसं म्हणतो ना, की एक स्वांत सुखाय संगीत जर कोणी गात असेल, वाजत असेल, त्याचा आपसूक परिणाम शरीरावर, म्हणजे मनावर छान झाला, की मन हे शरीराचं एक, ज्याला म्हणतात ना, की अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. जर माइंड डिस्टर्ब्ड असेल तर त्याचे सगळे वाईट परिणाम शरीरावर होत असतात. हे अतिशय म्हणजे प्रूव्हन आहे. म्हणजे कुणाकडे जास्त लोक सांगतात टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. मुलांना सांगतात परीक्षेचं टेन्शन घेऊ नका, टार्गेटचं टेन्शन घेऊ नका, असं सगळ्या कॉर्पोरेटमधल्या लोकांना सांगतात. का? म्हणजे अदरवाईज, कारण त्याचा सगळ्याचा परिणाम कुठेतरी स्वास्थ्यावर, शरीराच्या होत असतो. तर संगीताचा आपसूक परिणाम हा होतच असतो मनावर, चांगला वाईट. चांगला वाईट मी असं कारण म्हणतो, की एखाद्या डिप्रेशनमधल्या माणसाला तुम्ही जर अतिशय गंभीर राग ऐकवलेत तर प्रॉब्लेम पण होऊ शकतो. सो कोणाला काय ऐकवायचं हा एक विचार आणि अभ्यास आहे. तर त्याच्यासाठी म्युझिक थेरपी हे शास्त्र आहे. ते वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अप्लाय करून हजारो पेशंट, जसं आपण म्हणतो की हस्तरेषा, नुसतं एखादं चिरोचं पुस्तक वाचून नाही येऊ शकत. मी पण खूप पुस्तकं वाचलेत हस्तरेषेची. पण जोपर्यंत आपण हजारो हात बघत नाही तोपर्यंत त्याचं ॲप्लिकेशन कसं आहे हे कळत नाही. तसं म्युझिक थेरपी मला वाटतं अनेक लोकांवरती त्याचा परिणाम बघून, की कोणावर काय परिणाम होतो आहे ते बघून त्याचं ॲप्लिकेशन अभ्यास करायला लागतो. तो एक अभ्यास आहे. तर मला असं वाटतं की आज म्युझिक कॅफेमध्ये हेच घडणार आहे. वेगवेगळ्या लोकांना म्युझिकची ज्या ज्या पद्धतीची गरज आहे त्याचा अभ्यास करून ते अप्लाय करायचा प्रयत्न होणार आहे. इन ॲडिशन टू दॅट, कोणाला म्युझिकबद्दल समजून घ्यायचं असेल, क्रिकेटबद्दल मी काय असं म्हणतो की काहीच कळत नसताना बघितलं तरी आनंद मिळतो. पण बारकावे कळले तर तो एखाद्या सोडलेल्या बॉलचा आनंद पण आपल्याला खूप घेता येतो. प्रत्येक वेळा सिक्सर मारले की क्रिकेटचा आनंद असतो असं नाही. तर उत्तम बॉलला रिस्पेक्ट करणं म्हणजे पण क्रिकेट आहे. आता T20मुळे लोक विसरलेत. तर असे जे म्युझिकचे बारकावे असतात ते पण इथे शेअर होतील. काही गेस्ट लेक्चर्सला बोलवलं जाईल. लोकांना काही शंका असतात ते विचारून ते क्लिअर करतील. सो एक हा म्युझिक कॅफेचा ॲप्रोचच एवढा सुखद असणार आहे, की त्याचं बेसिक यश हे गृहीतच आहे. कारण मला असं वाटतं की जेव्हा उद्दिष्ट हे पॉझिटिव्ह असतं तेव्हा त्याला यश तर मिळणारच असतं. पण त्यांना म्युझिक कॅफेच्या ज्यांनी निर्माण केलं त्यांना वाटतं त्याच्यापेक्षाही जास्ती यश या म्युझिक कॅफेला मिळू देत, असे मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. ऑल द बेस्ट.